जय हिंद विद्यार्थी मित्रो. बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत तर अपूर्णांकाची बेरीज व वजा की त्या ठिकाणी बघणार आहोत. काय बघणार आहोत आपण? अपूर्णांकाची बेरीज व वजा. चला तर मग लेक्चरला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रो, जर आपला अपूर्णांक आहे, आपला अपूर्णांक जो अपूर्णांक आपला असणार आहे तो कशाच्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे त्या ठिकाणी? तर अंश किंवा छेदाच्या फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी असणार. कसं? तर a अपॉन बी. काय झाला आपला? a अपॉन बी. हा जो a आहे हा झाला त्याचा अंश, आणि हा जो b आहे हा झाला त्याचा छेद. काय झाला? छेद. अंश आणि छेद. ज्या प्रकारामध्ये a अपॉन बी असतो किंवा अंश किंवा छेद असतो त्याला आपण अपूर्णांक म्हणतो. काय म्हणतो? अपूर्णांक असं त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो. मग विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी करत असताना काय लक्षात ठेवायचं आहे? जर अपूर्णांकाचा छेद जर समान असेल, काय? अपूर्णांकाचा छेद जर समान असेल, असं त्या ठिकाणी असेल की काय? की a अपॉन बी प्लस सी अपॉन बी. काय असेल? a अपॉन बी प्लस सी अपॉन बी जर त्या ठिकाणी असेल, जर अपूर्णांकाचा छेद किंवा पाया त्याचा छेद किंवा पाया जर समान त्या ठिकाणी असेल तर त्या अपूर्णांकाची सरळ सरळ बेरीज त्या ठिकाणी करायची. तर कसं करणार या ठिकाणी? तर ह्याची बेरीज कशी करणार तुम्ही या ठिकाणी? तर a प्लस सी अपॉन बी हे झालं आपलं आन्सर. हे काय झालं त्या ठिकाणी? आन्सर झालं. मग वजाबाकी करणार कशी तुम्ही? तर जिथं इथं जे साइन असेल, इथं प्लस असेल तर त्यांची, इथं जर बेरीज असेल तर बेरीज करायची, वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची. इथं जर असं असेल, कसं त्या ठिकाणी की a अपॉन बी मायनस सी अपॉन बी, तर यांची सरळ सरळ वजाबाकी त्या ठिकाणी करायची. कशी करायची? सरळ सरळ वजाबाकी त्या ठिकाणी करायची. कशी करणार? तर a मायनस सी अपॉन बी हे झालं याचं उत्तर. चला तर मग यावरती आपण काही एक्झाम्पल्स त्या ठिकाणी बघूयात. बघा, फर्स्ट एक्झाम्पल्स आपलं फर्स्ट एक्झाम्पल्स पहिलं 4 अपॉन 5 प्लस 6 अपॉन 5. 4 अपॉन 5 प्लस 6 अपॉन 5 म्हणजे 4/5 प्लस 6/5. मग याला कसं सॉल्व्ह करणार? आपल्याला एक नियम माहिती आहे, काय? की जर छेद किंवा पाया जर समान असेल, छेद किंवा पाया जर समान असेल तर अपूर्णांकाची काय करायची? सरळ सरळ त्या ठिकाणी बेरीज करायची किंवा सरळ सरळ वजाबाकी त्या ठिकाणी करायची. मग बघूया, इथं दोन्ही ठिकाणी कसे 5 आहे म्हणजे पाया इथं कसा आहे? सेम आहे, छेद इथं समान आहेत. मग काय करणार? तर 4 अधिक 6 भागिले 5. 4 अधिक 6 भागिले 5 इज इक्वल टू, बरोबर 4 आणि 6 किती होणार इथं? 10 भागिले 5. 10 भागिले 5 हे झालं आपलं आन्सर. हे काय झालं आपलं आन्सर. जर या अपूर्णांकाला जर भाग जात असेल तर भाग द्यायचा, जर भाग जात नसेल तर भाग द्यायचा नाही, त्याला तसंच त्या ठिकाणी ठेवायचं. याला भाग जातो, काय? 5 एकी 5, 5 दुनी 10. आपलं आन्सर झालं या ठिकाणी 2. किती झालं? 2 आन्सर या ठिकाणी आपलं झालं. हे झालं आपलं फर्स्ट एक्झाम्पल. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल 6 अपॉन 4 प्लस 5 अपॉन 4. 6 अपॉन 4 प्लस 5 अपॉन 4 किंवा 6/4 अधिक 5/4 हे आपलं एक्झाम्पल आहे दुसरं. मग विद्यार्थी मित्रांनो, काय माहिती आपल्याला याच्यामध्ये की त्यांचा दोघांचा पाया कसा आहे? सेम आहे. आणि तो पाया किती आहे? तर 4 आहे. जर पाया जर समान असेल किंवा छेद जर समान त्या ठिकाणी असेल तर दोघांची काय करायची? सरळ सरळ त्या ठिकाणी बेरीज करायची. दोघांची काय करायची? सरळ बेरीज करायची. मग 6 आणि 5 किती होणार इथं? 11 आणि 4 त्याच्या छेदामध्ये जशाच तशी. म्हणजे इथं आन्सर काय भेटला आपल्याला? 11/4. किती भेटलं? 11/4. विद्यार्थी मित्रो, वरच्या एक्झाम्पल मध्ये भाग त्या अपूर्णांकाला जात होता म्हणून आपण त्याला भाग त्या ठिकाणी दिला, पण या अपूर्णांकामध्ये भाग जातो का? तर नाही. मग याला जसंच तसं त्या ठिकाणी ठेवायचंय. चला तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल कोणतं आहे बघूया आपण.
तिसरं एक्झाम्पल त्या ठिकाणी आहे काय, तर 3 तिसरं एक्झाम्पल आहे आपलं 3.1/5. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. काय, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. याला काय म्हणायचं आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे याच्यात हा 3 पूर्ण आहे आणि 1/5 हा कसा या ठिकाणी अपूर्णांक आहे. 1/5 हा अपूर्णांक आहे, म्हणून याला म्हणायचं 3.1/5 याला असं त्या ठिकाणी वाचल्या जातं. मग याला कसं सॉल्व्ह करायचंय, असा फॉर्मॅट असेल आपला की काय, की a पूर्णांक b/c. काय, a पूर्णांक b/c असा जर फॉर्मॅट त्या ठिकाणी असेल तर याला सॉल्व्ह कसं करायचं, हा जो a आहे आणि हा जो c आहे यांचं करायचं त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन. काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. त्यांचा करायचं त्या ठिकाणी गुणाकार करायचा आणि यांच्या दोघांची करायची बेरीज. यांचं काय करायचे, बेरीज. यांचा अगोदर गुणाकार करून घ्यायचा आणि तो गुणाकार झाल्याच्या नंतर यांची काय करायची, तर बेरीज करायची. काय करायची, बेरीज. मग काय करणार तिथं, a इंटू सी म्हणजे a इंटू सी यांची काय करणार, बेरीज प्लस b डिवायडेड बाय c. मग याचा आन्सर काय येणार आपलं, a इंटू सी प्लस b डिवायडेड बाय c. हे झालं आपलं फायनल आन्सर. मग एक्झाम्पलच्या रूपात काय घेतलं आपण या ठिकाणी, की 3.1/5. 3.1/5 याला कसं सॉल्व्ह करणार, तर या ठिकाणी 3चा आणि 5चा गुणाकार होणार. काय होणार, 3चा आणि 5चा गुणाकार म्हणजे 3 गुणिले 5. 3 गुणिले 5 यांची काय होणार, बेरीज प्लस 1/5 जशास तसे. यांचा गुणाकार किती येणार, 3 गुणिले 5, 5 त्रिक 15, 15 अधिक 1 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 15 ने 1 16, 16/5. काही किती येणार आन्सर आपलं, 16/5. आन्सर कसं येणार, 16/5. असं जर फॉर्मॅट असेल तर यांचा दोघांचा गुणाकार करायचा. यांचा दोघांचा काय करायचा, गुणाकार. आणि जो गुणाकार येईल त्या गुणाकारामध्ये इथं जो अंक आहे त्या अंकाला त्या ठिकाणी मिळवायचंय आणि नंतर त्याला त्या ठिकाणी काय करायचंय, डिवाइड करायचंय. आता 5 ने 16 भाग जातो का, तर नाही. मग याला तुम्ही दशांश अपूर्णांक मध्ये रूपांतर त्या ठिकाणी करू शकता. का असं, त्या ठिकाणी 5 ने आपण 16 भाग देऊ शकतो. 5 हे 16, 5 1 5, 5 आणि 16. 5 ने डायरेक्ट 16 भाग जातो का, तर नाही. 16च्या मागची संख्या कोणती आहे, तर 15 आहे. मग 5 त्रिक 15, 16 मधून 15 गेले, उरला 1. आता 5 ने 1 ला भाग जातो का, तर नाही. तर इथं द्यायचा पॉइंट आणि इथं झाला घ्यायचा 0. 5 दुने 10. किती झाली, इथं 5 दुने 10. आपला आन्सर खाली 0. बाकी किती उरली, 0. तर आपला आन्सर हेही बरोबर आहे आणि 3/2 हेही सुद्धा त्या ठिकाणी कसं आहे, तर बरोबर त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर बघूया विद्यार्थी मित्र आपलं चौथं उदाहरण. चार नंबरचं काय, की 5 अधिक 1/2. 5 अधिक 1/2. मग याला कसं सॉल्व्ह करणार, यालाही तसंच सॉल्व्ह करायचं. त्या ठिकाणी कसं, यांचा दोघांचा गुणाकार करायचा आहे. यांच्या दोघांचा काय करायचा आहे, गुणाकार. इथं बेरीज असेल तर त्यांचा गुणाकार करून त्याच्यात तो अंक मिळवायचा आहे आणि जर वजाबाकी असेल तर तो अंक मायनस करायचा आहे. मग इथं काय, इथं बेरीज आहे. मग दोघांचा गुणाकार करून एक त्यामध्ये काय काढायचं आहे, तर मिळवायचं आहे. मग इथं काय होणार, 5 गुणिले 2 अधिक 1 भागिले हा 2 जशास तसा छेदामध्ये त्या ठिकाणी ठेवायचा आहे. मग 5 दुने 10 अधिक 1 भागिले 2, 10 आणि 1 11 भागिले 2. हे झालं आपलं त्या ठिकाणी फायनल आन्सर. हे काय झालं, फायनल आन्सर त्या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर आपला 5वा क्वेश्चन बघूया आपण. त्याच्यानंतर काय बघूया, 5वा क्वेश्चन त्या ठिकाणी बघूया.
चौथं एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी बघितलं. आता बघायचंय आपलं पाचवं एक्झाम्पल. काय सांगितलंय की यांचा दोघांचा गुणाकार करायचा आहे आणि यांची दोघांची काय करायची तर बेरीज करायची. मग 3 गुणिले 4 किती होणार? 4 त्रिक 12 अधिक 2 डिवायडेडला हा 3 जशास तसा ठेवायचा आहे. नंतर प्लसचं साईन जशास तसं. नंतर 5 दुने 10 10 ने 1 11 डिवायडेड बाय 2 किंवा छेदात 2 त्या ठिकाणी. 12 आणि 2 किती होणार इथं? 14 भागिले 3 अधिक 10 अधिक 1 10 अधिक 1 10 आणि 1 11 भागिले 2. आता आपल्याला माहिती होतं काय की जर छेद समान जर असेल किंवा पाया जर समान असेल तर दोघांची काय करायची? सरळ सरळ बेरीज करायची. पण इथे पाया समान आहे का? छेद समान आहे का? तर नाही. मग इथं करायचं त्यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग 14 गुणिले 2 अधिकचं साईन आहे म्हणून अधिक 3 गुणिले 11 डिवायडेड बाय 3 गुणिले 2 3 गुणिले 2. मग आता बघायचंय 14 गुणिले 2 14 दुने 28 अधिक 11 त्रिक 33 भागिले 3 दुने 6 इज इक्वल टू. आता यांची बेरीज करायची. 8 आणि 3 11शी 1 हातचाला 1 3 आणि 2 5 5 आणि 1 6 डिवायडेड बाय 6. आपला आन्सर आलं 61 डिवायडेड बाय 6 61/6. चला विद्यार्थी मित्र, आपला आजच्या लेक्चरचं 6वं एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा की 1/5 अधिक 2/4 अधिक 3/3 अधिक 4/2 अधिक 5/1. विद्यार्थी मित्र, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न एसटीआय पूर्वची जी परीक्षा आहे 2011ला हा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. कोणता प्रश्न? तर 1/5 अधिक 2/4 अधिक 3/3 अधिक 4/2 अधिक 5 हा प्रश्न कुठे विचारला आहे? तर एसटीआय पूर्व 2011ला. मग विद्यार्थी मित्र बघूया, याला सॉल्व्ह करूया. बघा हा जो 1/5 आहे याला जसंच तसं ठेवा. 1/5 जशास तशी. बघा 2/4 जे आहे या 2 ने 4 ला भाग जातो. बघा या 2 ने 4 ला भाग जातो. कसं? बे एके बे दुनी 4. आपल्या आन्सर काय लिहितं? 1/2. हे प्लस आहे, प्लस जशास तसं 1/2. बघा इथं ही कट होतं. 3 एके 3 3 एके 3. इथं काय येणार? +1 अधिक या 2 ने सुद्धा 4 ला भाग जातो. बे एके बे दुनी 4. आपल्या आन्सर काय येणार इथं? +2. काय येणार? +2 प्लस 5/1. 5/1 म्हणजे आपण त्याला असंही लिहू शकतो 5/1 किंवा 1 नाही लिहिला तरी चालतो. किंवा एखादी संख्या जर असेल तर तिच्या छेदामध्ये नेहमी हा काय असतो? तर 1 हा नेहमी तिच्या छेदामध्ये त्या ठिकाणी असतो. 1 लिहिला काय आणि नाही लिहिला काय त्याला काहीही व्हॅल्यू त्या ठिकाणी नाही. मग बघा विद्यार्थी मित्र, आता आपण काय केलं की याला सॉल्व त्या ठिकाणी करून घेतलं. कसं? 1/5 ऍज इट इज त्या ठिकाणी ठेवला. हे जे 2/4 आहे याला आपण डिवाइड केलं. काय केलं? डिवाइड केलं. या 2 ने 4 ला भाग जातो म्हणजे बे एके बे आणि बे दुनी 4 म्हणजे आपला आन्सर आला इथं 1/2 अधिक 3 एके 3 आणि 3 एके 3. इथं हे 3 त्या ठिकाणी काय झाले? कट झाले. तिथं आन्सर आला आपलं 1 अधिक बे एके बे आणि बे दुनी 4. इथं आन्सर आपला 2 अधिक हा 5/1 5 तसंच त्या ठिकाणी ऍज इट इज. आता बघा विद्यार्थी मित्र, 1/5 प्लस 1/2 प्लस बघा हा 1 आणि 2 1 आणि 2 3 3 आणि 5 8 1 आणि 2 3 आणि 3 आणि अधिक 5 हे किती झाले? 8. किती झाले? 8 ऍज इट इज. बघा 1 आणि 2 3
3 अधिक 5 किती झाले 8. हे 8 जशास तसे. याला इकडे त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घ्यायचे. जर छेद समान असेल तर अंशाची सरळ सरळ त्या ठिकाणी बेरीज करायची. जर छेद जर समान नसेल तर त्यांचं काय करायचं तिथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. मग 5 एके 5, 5 गुणिले 1 अधिक 1 गुणिले 2 डिवायडेड बाय 5 गुणिले 2, 5 गुणिला 2. त्याच्यानंतर पुढं आणि हा +8 ॲज इट इज, +8 जशास तसा. मग 5 गुणिले 1 5 अधिक 1 गुणिले 2 2, छेदामध्ये 5 गुणिले 2 5 दुनी 10 आणि हा 8 जशास तसा. 5 आणि 2 5 आणि 2 7 डिवायडेड बाय 10 अधिक 8. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं की जर 7/10 अधिक 8 असं जर असेल तर यांच्या दोघांचा काय करायचा गुणाकार. यांच्या दोघांचा काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे. आणि जो गुणाकार येईल त्या संख्येमध्ये वरचा जो अंशाचा जो अंक आहे तो अंक त्या ठिकाणी मिळवायचा आहे. जर बेरीज असेल तर बेरीज करायची, जर वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची. मग 10 गुणिले 8 10 गुणिले 8 80 अधिक 7 डिवायडेड बाय 10. आपलं फायनल आन्सर झालं 80 अधिक 7 किती 87 डिवायडेड बाय 10. हे झालं आपलं फायनल आन्सर. हे काय झालं आपलं फायनल आन्सर त्या ठिकाणी झालं. विद्यार्थी मित्र बघा, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला कुठं विचारला आहे तर STI पूर्व 2011 त्या ठिकाणी विचारलेला आहे. कधी STI पूर्व परीक्षा जी STI ची पूर्व परीक्षा होती तिला त्या ठिकाणी 2011 त्या ठिकाणी विचारलेला आहे. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन. चला आजच्या लेक्चरचं आपलं 7वं एक्झाम्पल. आपलं 7वं एक्झाम्पल काय दिलंय आपल्याला -16/3 -32/3. बघा आता इथं काय पाया समान आहे, पाया समान आहे किंवा छेद समान आहे. पाया समान आहे किंवा छेद समान आहे. बघा पाया समान आहे छेद समान आहे म्हणजे दोघांच्या छेदापैकी एक छेद घ्यायचा. तो घेतला आपण काय घेतला 3. मग जर पाया समान असेल किंवा छेद समान असेल तर अंशाची वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची किंवा अंशाची बेरीज असेल तर बेरीज करायची. इथं काय आपली इथं दिलेलं आहे वजाबाकी. मग -16 -32 -16 आता बघायचं 16चं साईन सुद्धा मायनस आहे आणि 32चं साईन सुद्धा कसं आहे तर मायनस आहे. मायनस मायनस काय होत असतं प्लस, मायनस मायनस प्लस काय होणार आहे मायनस मायनस प्लस होणार आहे. यांच्या दोघांची बेरीज करायची, यांची काय दोघांची बेरीज करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. काय करायची यांची बेरीज करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मग 6 आणि 2 8 3 आणि 1 4 आणि मायनस साईन जशास तसं. कारण 32 ही जी संख्या आहे ही संख्या मोठी आहे आणि या संख्येला साईन कोणता आहे त्या ठिकाणी मायनस आहे. म्हणून आन्सर आला मायनस डिवायडेड बाय 3. साऱ्या आणि सोप्या भाषेत आपण त्याचा भागाकार त्या ठिकाणी करूया. बघा 3 जशास तसे 48 3 एके 3 यांची वजाबाकी उरला 1. हे 8 खाली घेतले किती झाले 18. 3च्या पाड्यात 18 आहे का तर आहे. कुठं आहे 3 सक 18 3 सक 18 0 0. आपला आन्सर काय आले तर 16. पण हे मायनस साईन जशास तसं, मायनस साईन जशास तसं. हे झालं आपलं 7वा प्रश्न. अशाच प्रकारे आपण विद्यार्थी मित्र आणखी काही जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी कव्हर करूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.